काय वाटतं, आपलं जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे का? कारण इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातला तणाव इतका वाढलाय की एका लहानशा ठिणगीने सुद्धा संपूर्ण जगात आगीचा भडका उडू शकतो. पण हा संघर्ष तो इथपर्यंत पोहोचला तरी कसा? नमस्कार मित्रांनो, ज्ञानवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. इथे आपण जगातल्या मोठमोठ्या गुंतागुंतीच्या गोष्टी एकदम सोप्या भाषेत समजून घेतो. आणि आज आपण पाहणार आहोत की इराण आणि इस्रायल यांच्यातला हा वाद इतका टोकाला का गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा वेध घेण्यासाठी आपण ते 6 टप्प्यांत समजून घेऊ. चला तर मग थेट कथानकाच्या मध्यावर जाऊया आणि पाहूया की नेमकं काय घडलं. चला आपण थेट त्या दिवसावर जाऊया ज्या दिवशी अख्ख्या जगाचा श्वास रोखला गेला होता. तारीख होती 28 फेब्रुवारी 2026. तो दिवस जेव्हा युद्धाची फक्त भीती नाही तर युद्धच अखेर सत्यात उतरलं. युद्धाच्या पहिल्या 24 तासांतच अशा काही घटना घडल्या की जग हादरून गेलं. अमेरिका आणि इस्रायलने एकत्र येऊन थेट इराणच्या सर्वोच्च नेत्यालाच लक्ष्य केलं. आणि याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही शांत न बसता शेकडो मिसाईल्स डागल्या. पाहता पाहता हा संघर्ष संपूर्ण प्रदेशात पसरला. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की अनेक वर्षांपासूनचे युद्ध फक्त पडद्याआड सुरू होतं, ते अचानक असं उघडपणे इतक्या मोठ्या स्वरूपात कसं काय सुरू झालं? याचं उत्तर त्यांच्या एका खास युद्धनीतीत दडलेलं आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला इराणची एक खास रणनीती समजून घ्यावी लागेल. बघा, इराण सहसा थेट युद्ध करत नाही. तो काय करतो तर दुसऱ्या गटांना हाताशी धरून आपलं उद्दिष्ट साध्य करतो. यालाच प्रॉक्सी वॉर किंवा छुपे युद्ध असं म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतः मैदानात न उतरता दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढायचं. इराणने अनेक वर्ष याच रणनीतीचा वापर करून मध्यपूर्वेत आपला दबदबा कायम ठेवला होता. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आला. अमेरिका आणि इस्रायलच्या सततच्या दबावामुळे इराणचे हे जे छुपे सैनिक होते ते हळूहळू कमकुवत होऊ लागले. आणि मग इराणकडे स्वतः मैदानात उतरण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नाही. आणि इथूनच खऱ्या अर्थाने उघड युद्धाला सुरुवात झाली. आता आपण त्या घटनांवर नजर टाकूया ज्यांनी हळूहळू या मोठ्या युद्धाची पार्श्वभूमी तयार केली. हे एका रात्रीत घडलं नाहीये. ही टाईमलाईन पाहिली की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. इस्रायलने जवळपास 2 वर्ष आधीच युद्धाची तयारी सुरू केली होती. त्यांनी आधी पद्धतशीरपणे इराणची हवाई सुरक्षा यंत्रणा निकामी केली आणि मगच मोठा हल्ला चढवला. प्रत्येक पाऊल अगदी ठरवून टाकलेलं होतं. चला आता जरा दोन्ही देशांच्या लष्करी ताकदीची तुलना करूया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की पारडं कोणाचं जड आहे. हे युद्ध खरं तर तंत्रज्ञान विरुद्ध संख्याबळ असं आहे. एका बाजूला इस्रायल आहे ज्याच्याकडे अमेरिकेचं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्र आहेत, तर दुसऱ्या बाजूला आहे इराण, जो निर्बंधांमुळे लष्करीदृष्ट्या खूप मागे आहे. पण हो, त्यांच्याकडे क्षेपणास्त्रांचा प्रचंड मोठा साठा आहे. एका अहवालानुसार इराणची सगळ्यात मोठी कमजोरी कोणती असेल तर ती म्हणजे त्यांचं हवाई दल. आणि याच कारणामुळे इस्रायलला त्यांच्यावर हवाई हल्ले करणं खूप सोपं झालं. पण हे युद्ध फक्त जमिनीवर आणि आकाशातच लढलं जात नाहीये. एक दुसरं अदृश्य युद्धही सुरू आहे, आणि ते म्हणजे इंटरनेटच्या जगात, ज्याला आपण सायबर वॉर म्हणतो. हा आकडा बघा, किती धक्कादायक आहे. इस्रायलच्या एकाच सायबर हल्ल्याने इराणमधलं इंटरनेट फक्त 4% आलं होतं. याचा अर्थ त्या देशाचं संपूर्ण डिजिटल जग, कम्युनिकेशन, सगळं काही एका क्षणात ठप्प झालं होतं. आजच्या युद्धांमध्ये फक्त सैनिक लढत नाहीत, तर सरकारी हॅकर्स आणि काही सामाजिक कार्यकर्ते, ज्यांना हॅक्टिव्हिस्ट म्हणतात, तेही सामील आहेत. आणि याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. आता प्रश्न पडतो की या युद्धाचा आपल्या भारतावर काय परिणाम होतोय? तर परिणाम थेट होतोय. आपल्या देशाची ऊर्जा सुरक्षा, बँकिंग व्यवस्था आणि सरकारी वेबसाईट्स या सगळ्यावर सायबर हल्ल्यांचा धोका वाढला आहे. कारण या प्रदेशात भारत एक अत्यंत महत्त्वाचा देश आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, या युद्धानंतर पुढे काय होणार? बघा, या युद्धानंतर 4 प्रमुख शक्यता आहेत. 1. हे युद्ध अजून चिघळेल आणि आणखी विनाशकारी होईल. 2. मुत्सद्देगिरीने आणि चर्चेने काहीतरी तोडगा निघेल. 3. संपूर्ण जगावर एक मोठं आर्थिक संकट येईल. आणि 4थी शक्यता, जी सगळ्यात जास्त धोकादायक आहे, ती म्हणजे जगात अणुबॉम्ब बनवण्याची एक नवीनच शर्यत सुरू होईल. तुम्हाला काय वाटतं? या युद्धाचं भविष्य काय असेल? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला हा माहितीपूर्ण आढावा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, ज्ञानवाणीला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी, कोणतंही युद्ध एका रात्रीत सुरू होत नाही.
त्यामागे अनेक वर्षांचा इतिहास, संघर्ष आणि न सुटलेले प्रश्न दडलेले असतात. पुढच्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.